नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आजचा सब्जेक्ट एक्सपर्ट प्रोफेसर श्रीमंत सुरवसे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी ह्या विषयाबद्दल आपण आपल्या एक्झामची कशी तयारी करायची हे आपण बघणार आहेत। तर स्वागत आहे तुमचं पर्पल ॲट प्रेझेन्स T12 सिरीज मध्ये। बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या सब्जेक्टचा तुमचा एक्झाम पॅटर्न हा कसा असणार आहे तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक विषय हा। तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी असू शकतात। तुम्हाला टोटल 4 युनिट आहेत, तर 4 युनिटमध्ये तुम्हाला 70 मार्कासाठी क्वेश्चन्स पेपर डिझाईन केला जाणार आहे। तर त्याच्या दोन पॉसिबिलिटी अशा आहेत की तर एका क्वेश्चनमध्ये 3 सब क्वेश्चन असू शकतात, त्याच्यामध्ये 5 आणि 7 मार्काचे असे, म्हणजे 2 क्वेश्चन 5 मार्काचे, एक क्वेश्चन 7 मार्कासाठी। दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की एका क्वेश्चनमध्ये 2 सब क्वेश्चन असतील, त्याच्यातला एक क्वेश्चन तुमचा 8 मार्काला आणि एक क्वेश्चन तुमचा 9 मार्काला, असा प्रत्येकी एक क्वेश्चन हा तुमचा 17 मार्कासाठी असणार आहे। ओके, सो हे प्रिपरेशन अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला तुमचं प्रिपरेशन काय करायचंय, रेडी ठेवायचं आहे किंवा तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे। बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे विषय हे 1-1 किंवा 2-2 मार्काने राहण्याचे चान्सेस असतात किंवा राहतात ती बऱ्याचदा, बरोबर। मग हे 1-1, 2-2 मार्क तुमचे कट होणार नाही, त्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर सर्वात बेसिक म्हणजे मॅथमॅटिकल क्वेश्चनचं आन्सर तुम्ही लिहित असताना सर्वात पहिलं तुम्हाला जे दिलेलं आहे गिवन डेटा त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म्युला जो काय तुमचा आहे तो फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे, आणि नंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ज्या काही व्हॅल्यूज दिल्या त्यात पुट करणं गरजेचं आहे, आणि शेवटी जे तुमचं उत्तर आले त्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे। सो ह्या स्टेप्स खूप मॅटर करतात, जेणेकरून तुम्हाला जरी एखादा मार्क कमी पडत असेल तर तुम्ही सिस्टमॅटिक लिहिला असेल तर त्याला तुम्हाला एखादा मार्क वाढून दिला जाऊ शकतो। सो ह्याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी काही युनिट वाईज IMP क्वेश्चन्स आणि त्याच्या शेवटी मी तुम्हाला 5 ते 6 असे IMP क्वेश्चन्स तुम्हाला मी काय करणार आहे सांगणार आहे। तो सर्वात पहिलं आपलं जे काही युनिट आहे ते आहे तुमचे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स। आता बघा, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला काय विचारले त्यांनी, तर मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे, आणि कोरिलेशन आणि रिग्रेशन ह्या 3 गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत, कंबाईन केल्या, ज्या की बाकीच्या ब्रांचला सेपरेट आहेत। सो हे पहिलं युनिट तुम्ही करत असताना सर्वात पहिलं सेंट्रल टेंडन्सी मध्ये मीन, मीडियन आणि मोड ह्या 3 गोष्टी डिफरंट केसेससाठी तुम्हाला विचारले जातात, किंवा डिस्क्रीट आणि कंटिन्युअस केसेससाठी तुम्हाला विचारले जातं। सो मी तुम्हाला सजेस्ट केलं की कंटिन्यू केसेसचे एक्झाम्पल तुम्ही काय करायचे, ट्राय करायचे। ओके, सो दुसरा आहे डिस्पर्शन मध्ये रेंज आहे, क्वार्टाइल डेव्हिएशन आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स आहे आणि व्हेरियन्स आहे। ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचं तुम्ही लक्षात ठेवायचे किंवा तुम्हाला त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करायचे। मी सजेस्ट करेन तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स कसा कॅल्क्युलेट करायचा फॉर कंटिन्युअस आणि डिस्क्रीट केस, ह्याचे प्रिपरेशन तुम्ही करायचे। आणि थर्ड पार्ट आहे तुमचा रिग्रेशन आणि कोरिलेशन। ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबल दिलेले असतील, एक्स आणि वायचे काय व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले असतील, तर त्या कशा त्याच्यावरनं कसा तुम्हाला कोरिलेशन फाइंड करायचं, कार्ल पिअर्सनने काय फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे तो लक्षात ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला कोरिलेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करता येऊ शकते। दुसरं तुमचं युनिट आहे तुमचं सॅम्पलिंग अँड डिस्ट्रीब्युशन्स। ओके, सॅम्पलिंग अँड डिस्ट्रीब्युशन्स मध्ये तुम्हाला काय करायचं, सॅम्पलिंगच्या मेथड्स आहेत, ज्या फेमस मेथड्स आहेत त्या मेथड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे। मग ते सिस्टमॅटिक रँडम सॅम्पल असेल, विदाउट रिप्लेसमेंट असेल, किंवा पर्पजिव्ह सॅम्पलिंग असेल, नंतर क्लस्टर सॅम्पलिंग असतील, ह्या ज्या काही सॅम्पलिंगच्या मेथड्स आहेत ते तुम्ही काय करायच्यात, हा थ्योरेटिकल क्वेश्चन असतो जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात राहू शकतो, तो तुम्हाला लिहिता पण येऊ शकतो। तर ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात। अशा प्रकारे हे जे काय तुमचे युनिट वाईजचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन तुम्हाला काय करायचे, प्रिपेअर करायचे। आता मी तुम्हाला सांगेल की IMP क्वेश्चन्स काय करायचे। ओके, तर आता बघा, अजून एक तुमचं युनिट आहे की प्रोबॅबिलिटी थेअरीमध्ये, त्याला बेसिक प्रोबॅबिलिटी असं त्याचं नाव आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला बायस थेरम आणि कंडिशनल प्रोबॅबिलिटी थेरम असे 2 वेगवेगळे थेरम्स आहेत। सो बायस थेरमवरचा क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट सॉल्व्ह करता येणं गरजेचं आहे, तो 100% तुम्हाला एक्झामला प्रत्येक वेळेस विचारलाच जातो। सो त्याचं तुम्हाला काय करायचं, प्रिपरेशन करायचंय। बघा, आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो। टू फाइंड मीन, मीडियन अँड मोड फॉर डिस्क्रीट और कंटिन्युअस केस। पहिला क्वेश्चन, दोन्हीपैकी एक क्वेश्चन फिक्स असणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम एक्झॅक्टली सांगताच येणार नाही की कंटिन्युअस केस असेल किंवा डिस्क्रीट केस असेल, दोन्हीपैकी एक असणार आहे फिक्स। सो जास्त काय त्याच्यामध्ये डिफरन्स नाही, तुम्ही एकदा बघा। दुसरा क्वेश्चन असणार आहे कॅल्क्युलेट व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन अँड कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स, सिमिलरली बोथ केसेससाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आणि तिसरा क्वेश्चन आहे तुमचा फाइंड कोरिलेशन ऑफ द गिवन फॉलोइंग डेटा, हा प्रत्येक वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो। हे 3 क्वेश्चन झाले। नंतर एक्सप्लेन टाइप्स ऑफ सॅम्पलिंग, हा तुमचा काय 4था क्वेश्चन आहे। ओके, तर असे हे जे 4 ते 5 क्वेश्चन आहेत ते तुम्ही जर परफेक्ट केले तर तुम्ही सहज चांगल्या मार्काने काय होत आहे, पास होत आहे।
बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपर लिहित असताना काही गोष्टीची तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही पहिल्याच पेजवर तुम्हाला एखादा क्वेश्चन येत नसेल आणि तो जर लिहिण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तिथे 100% चुकताय. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही क्वेश्चन पेपर व्यवस्थित रीड करा. त्यातले जे तुम्हाला परफेक्ट क्वेश्चन जमतायत त्यांनी तुम्ही काय करायचे, सुरुवात करायचे, जेणेकरून तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे तुमचं लास्ट इम्प्रेशन असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा 100% मिळणार आहे. आता आपल्या कोर्स जर आता तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणारच आहे की आपण कसे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत स्टेप बाय स्टेप. सो ते तुम्ही काय करायचं, त्या प्रत्येक स्टेप तुम्ही काय करायचे, फॉलो करायचे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेपला काय होईल, मार्क भेटेल. तुमची एकही स्टेप वेस्ट जाणार नाही. आता बघा शेवटी तुम्हाला पेपर लिहित असताना तुमच्या माइंडमध्ये तुमचा टाइम फॅक्टर जो आहे तो सुद्धा तुम्हाला सेट करणं गरजेचं आहे. कारण 70 मार्कासाठी तुम्हाला फक्त 2.5 तास वेळ दिलेला आहे आणि तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुमच्याकडे बऱ्याचदा तुम्हाला जे क्वेश्चन विचारले जातील ते न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. आणि हे जे न्यूमेरिकल तुम्ही बघताय स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटीचे, एक क्वेश्चन तुमचा 2 किंवा 3 पानापर्यंत जातो. सो त्याला सॉल्व्ह करण्यासाठी वेळ जातो. सो पहिल्यांदा असेच क्वेश्चन चूज करा की जे तुम्हाला परफेक्ट येत आहेत, जेणेकरून तुमच्याकडून त्याच्यामध्ये चुका होणार नाहीत, तुम्हाला ते परत परत सॉल्व्ह करायची गरज लागणार नाही. त्याच्यासाठी तुमचं कॅल्क्युलेशन्स हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. सो तेच क्वेश्चन सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला काय होतील, परफेक्ट सॉल्व्ह होतील. तुमचा एक्स्ट्रा टाइम त्याच्यामध्ये वेस्ट होणार नाही. आणि एक्झामच्या आदल्या रात्री किंवा अगोदर काही दिवस अभ्यास करत असताना जर तुम्ही जे आतापर्यंत ज्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तेच क्वेश्चन तुम्ही काय करा, परत एकदा सॉल्व्ह करा, त्याचा फॉर्म्युला रिवाइज करा. नवीन असा एखादा क्वेश्चन किंवा फॉर्म्युला तुम्ही घेऊ नका, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज होऊ शकता आणि कन्फ्युज झाल्यामुळे तुम्हाला जे केलंय ते सुद्धा तुम्ही विसरला आणि जे तुम्ही घेतलंय ते सुद्धा विसरून जाऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, तुम्ही अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे जर अभ्यास केला तर तुम्ही सहज चांगल्या मार्गाने पास होता. त्यासाठी तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. बघा मित्रांनो, तुम्ही पेपर लिहित असताना आपल्याकडनं काही मायनर मिस्टेक होतात, जेणेकरून त्या मायनर मिस्टेकमुळे तुम्ही जे काही क्वेश्चन लिहिलेले आहे, जे काही उत्तर लिहिले त्याला अख्खा त्याचा शो जाऊ शकतो. जसं की मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असतो, प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्याचं उत्तर आपलं उत्तर येणं एक्सपेक्टेड आहे 0 to 1 ह्याच्यामध्येच उत्तर येणं गरजेचं आहे. पण बरेच विद्यार्थी काय करतात, काहीतरी उभं लिहायचं म्हणून ग्रेटर दॅन 1 किंवा लेस दॅन 1 अशा व्हॅल्यू तिथे पुट करतात. तर जेणेकरून एक्झामिनरच्या लगेच लक्षात येतं की हा काहीतरी बंडलबाजी करतोय, काहीतरी उत्तर फेकतोय, जेणेकरून तुम्ही जे वरती स्टेप लिहिल्यात त्या स्टेपला सुद्धा तुमचं चुकीचं मार्किंग करून तुम्हाला त्याला 0 मार्क दिला जाऊ शकतो. सो ही काळजी घेणं गरजेचं. मी फक्त तुम्हाला उदाहरणात प्रोबॅबिलिटीचे सांगितले, असं बऱ्याच कन्सेप्टमध्ये तुम्ही असं उत्तर चुकीचं लिहू शकता. हा तुमचा थिअरीचा सब्जेक्ट नाहीये, विनाकारण काही लिहायचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुमचं बॅड इम्प्रेशन पडेल आणि तुम्हाला काय तुमचे मार्क्स कट होतील. सो ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. ह्या पेपरसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे मार्क्स घ्या. सो बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू.